नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशातली आर्थिक तफावत डिजिटल क्रांतीमुळे दूर होऊ शकेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. घरापासून दूर राहून सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन. गोव्यात वेलिंगकर यांच्या पक्षासोबत युती करण्याबाबत तत्वतः एकमत झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशात कौटुंबिक कलह शिगेला, 4 कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी, प्रत्युत्तर म्हणून रामगोपाल यादव यांचं पक्षातून निलंबन. आशिया अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 3-2 असा दणदणीत विजय. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं भारतासमोर 286 धावांचं आव्हान. आणि आता सविस्तर वृत्त. भारत ही जगात सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थसंस्था आहे. भारत सध्या डिजिटल क्रांतीचा अनुभव घेत असून ही क्रांती भारतीय समाजातील डिजिटल आणि आर्थिक विषमतेतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत आयोजित 3 दिवसांच्या भारतातील लवाद आणि अंमलबजावणी यावरील जागतिक परिषदेच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते. कालबाह्य झालेले तब्बल 1000 कायदे रद्द केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा या दृष्टीनं अनेक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. खटल्यांची स्थिती तसंच कायदेविषयक पुस्तकंही आता मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. न्यायाधीशांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता सरन्यायाधीश TS ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केली. घटनात्मक तरतुदीचं नव्यानं परीक्षण व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिवाळी आणि इतर सण आपण साजरे करतो, पण ते निर्धोकपणे पार पडावेत यासाठी आपला सैनिक सीमेवर खडा पहारा देत असतो. त्यामुळे लष्कराप्रती संपूर्ण देशभर आदर आणि कौतुक असतं. सैनिकांच्या या कर्तव्याची परतफेड म्हणून आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या जवानांमध्ये आनंद पसरावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं याची संधी या सणानं दिली आहे. त्यानिमित्तानं जवानांना दिवाळी शुभेच्छा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वतः पंतप्रधानांचा संदेश असलेला 3 मिनिटांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी जवानांना शुभेच्छा देण्याचं आणि पत्र लिहिण्याचं आवाहन केलं आहे. इस दीपावली में हम सभी देशवासी हमारी रक्षा के लिए, हमारी सुख चैन की जिंदगी के लिए अपना जीवन खपा देने वाले सुरक्षा बलों को दीपावली की मैंने अभी देश के जवानों को दीपावली की शुभकामना भेज दी. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या बहारीन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बहारीनचे गृहमंत्री तसंच भारतीय समुदायाच्या सदस्यांची भेट घेतील. याशिवाय राजनाथ सिंह बहारीनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा, पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत गृह तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळही जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्याला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी लष्करानं काल केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवान गुरनाम सिंग यांचं काल रात्री निधन झालं. जखमी गुरनाम सिंगवर जम्मूतल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. शहीद गुरनाम सिंग यांच्या बलिदानाला नमन असा शोकसंदेश गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. वंचित आणि उपेक्षित वर्गाचा विकास करणं याला सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपुरात बोलत होते. गोवारी तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तसंच तांत्रिक कौशल्य संपादन करून स्वतःला रोजगारक्षम बनवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून नागपूर शहराच्या विकासाची वाटचाल वेगानं सुरू आहे. मिहानमध्ये 9,500हून अधिक लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. येत्या 5 वर्षात 50,000 तरुणांना रोजगार मिळेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी आज झालेल्या आणखी एका कार्यक्रमात दिली. नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर म्हणून विकसित करण्यासाठी नागपूरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच दळणवळणासाठी टिकाऊ अशा सिमेंट रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात सुभाषनगर इथल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर शहराचा कायापालट होत असताना मेट्रोच्या माध्यमातून सामान्य जनतेला परवडेल अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमानुसार शहरातल्या सुमारे 7 लाख नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पायाभूत सुविधांसोबतच स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचं प्राधान्य असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भाजपानं राज्य आणि केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून केलेली विकास कामं आणि घेतलेले लोकहिताचे निर्णय तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्ष कार्यकर्त्यांनी करून आगामी निवडणुका जिंकाव्यात, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिर्डी इथं आज उत्तर महाराष्ट्र भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि उत्तर महाराष्ट्रातले भाजपा आमदार खासदार या मेळाव्याला उपस्थित होते. भाजपानं आगामी सर्वच निवडणुका गांभीर्यानं घेतल्या असून या निवडणुका जिंकायचा निर्धार दानवे यांनी यावेळी व्यक्त केला. मोठ्या संख्येनं पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात यावी असं आवाहन मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केलं. उत्तर प्रदेशात यादव कुटुंबातलं कलहाचं वातावरण शिगेला पोचल्यानं आज राजकीय क्षेत्रात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे चुलते आणि प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंग यादव यांच्यासह 4 कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. अमरसिंह यांच्या समर्थकांना मंत्रिपद भूषवू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती काही आमदारांनी दिली. मात्र मुलायमसिंह यादव हेच आपले नेते आहेत, वेगळा पक्ष काढण्याचा आपला इरादा नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या हकालपट्टीला प्रत्युत्तर म्हणून शिवपाल यादव यांनी आपले चुलत बंधू रामगोपाल यादव यांचं पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन केलं. सीबीआय चौकशीतून सुटका करून घेण्यासाठी भाजपाच्या हातातल्या बाहुल्यांनी आपापल्या मंत्रिपदावरून दूर केलं, अशी प्रतिक्रिया शिवपाल यादव यांनी व्यक्त केली. या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं, अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रदेश भाजपानं केली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाशी युती करण्याबाबत तत्वतः एकमत झालं असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घोषित केला जाईल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. गोव्यात भाजपाकडून अपेक्षित विकासकामं झाली नाहीत असं सांगत भाजपा विरोध हा आमचा अजेंडा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईसह महाराष्ट्रात जसा शिवसैनिक लोकांच्या सेवेसाठी 24 तास तत्पर असतो आणि त्याच पद्धतीनं शिवसेना गोव्यात काम करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केवळ निवडणूक लढवणं हा एकमेव उद्देश नसून पक्ष म्हणून गोव्यात मजबूतीनं पाय रोवायचे आहेत. गोव्याच्या भूमीला न्याय देण्यासाठी शिवसेना अत्यंत गांभीर्यानं काम करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याला स्वतःचा स्वाभिमान आहे, खंडणीतून उकळलेला पैसा त्यांना नको, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य आता सिंधुदुर्गासह पालघर, रायगड आणि वर्धा जिल्ह्यात आज मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. पालघरमध्ये स.तु. कदम विद्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी चौक, हुतात्मा स्तंभ मार्गे आर्यन शाळेच्या मैदानावर विसर्जित झाला. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं मराठा क्रांती मूक मोर्चा मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. यावेळी तरुण तरुणींनी भाषणं केली. सिंधुदुर्गातल्या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते. गोवा तसंच मुंबईत राहणारे चाकरमानीसुद्धा मराठा मोर्चासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. वर्धेत मराठा कुणबी क्रांती मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर लागू कराव्यात, यासारख्या मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.
समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना त्वरित फाशी द्यावी या मागण्या या मोर्चामध्ये करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. सर्वांनी भारतीय संविधानाचा सन्मान करावा आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये यासह इतर मागण्यांसाठी आज ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर आंबेडकरी विचार संघटनांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, श्याम गायकवाड, सुनील खांबे आदी नेते यात सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचं निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं. सध्या राज्यभर विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. या लढ्याची नेमकी माहिती समाजाला मिळावी या उद्देशानं शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं पुण्यात आज वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. या आरक्षणाला कायद्याचं कलम कोणतं लागू होईल, समाजाला याचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत माहिती जाणून घेतल्याचं मेटे यांनी यावेळी सांगितलं. अनुसूचित जाती जनजाती संघटनेच्या वतीनं आज बुलडाण्यात राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉक्टर उदित राज यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरवण्यात आलं. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून सरकार नोकरीतलं आरक्षण कमी करत आहे, याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी 28 नोव्हेंबरला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उदित राज यांनी दिली. सर्वांना त्यांच्या लोकसंख्येच्या समाजाच्या प्रमाणात आरक्षण द्यावं, त्याचबरोबर खासगी क्षेत्रातही आरक्षणानुसारच जागा भराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी प्रबोधनपर गीतं सादर करून वाशिम जिल्ह्यात शाहीर वामन वाणी एक अनोखा उपक्रम राबवत आहेत. कुठल्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय सुरू असलेला हा लोकजागर ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत शाहीर वाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवत असून बाहेर पडण्याचं आवाहन करत ग्रामस्थांना करत आहेत. स्त्रीभ्रूण हत्या, दारूबंदी यासारख्या सामाजिक समस्यांवर वाणी यांचा हा उपक्रम प्रभावी ठरताना दिसत आहे. पण ते मरण पावले, पण लोकांनी कोणाचं काही मेळ हाती घेतला नाही. पण त्याच्यानंतर असा कार्यक्रम झाला, संपूर्ण स्वच्छता अभियान. पण शेवटी असं झालं, अशानं जरी लोक ऐकले नाही. पण मोदींना आता मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात असलेल्या हम्बोल्ट पेंग्विनचा आज मृत्यू झाला. जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून 8 पेंग्विन आणण्यात आले होते. 3 नर आणि 5 माद्यांचा यामध्ये समावेश होता. यापैकी यकृताचा संसर्ग झाल्यामुळे आज एका मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. ज्येष्ठ कवयित्री दिवंगत शांता शेळके यांच्या पुणे जिल्ह्यातल्या मंचर या जन्मगावी आज शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीनं साहित्य गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारत नारायण वेदपाठक यांना समाजभूषण, विनोद गलांडे पाटील यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर वनिता तेंडुलकर, अरुणा पाटील, नेहा भांडारकर, योगिनी पांडे आणि राजेंद्र टिळे यांना साहित्यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्यातल्या सामाजिक पुरस्कारामुळे मराठी साहित्य प्रगल्भ होतं. शांता शेळके प्रतिष्ठाननं चालवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असं सांगत ही परंपरा महाराष्ट्रानं तर चालवली तर मराठी साहित्य आणि आणखी समृद्ध होईल असं मत मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
मलेशियात सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला। आज झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम खेळ करत पाकिस्तानवर 3-2 अशी मात केली। यामुळे भारताच्या खात्यात 7 गुण जमा झाले आहेत। आणि आता बातमी क्रिकेटची। मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर 286 धावांचं आव्हान ठेवलं आहे। न्यूझीलंडनं ठेवलेलं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अडखळत झाली। अजिंक्य रहाणे 5 धावा करून तंबूत परतला। त्यानंतर रोहित शर्माही फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही। त्याला टीम साऊदीनं 13 धावांवर पायचीत केलं। तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। सलामीला आलेल्या मार्टिन गप्टिल आणि टॉम लॅथमनं खेळाला सावध सुरुवात केली, मात्र दोघंही झटपट बाद झाले। त्यानंतर लॅथमच्या 61, निशामच्या 57 आणि रॉस टेलरच्या 44 धावांमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला आणि न्यूझीलंडला 285 धावांपर्यंत मजल मारता आली। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 15 षटकात 2 बाद 74 धावा झाल्या होत्या। आणि आता हवामान। येत्या 3 ते 4 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस भारताच्या उर्वरित भागातून परतण्यास स्थिती अनुकूल आहे। विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33 आणि किमान 23, नागपूर 34 आणि 17, पुणे 32 आणि 17, औरंगाबाद 32 आणि 18, नाशिक 31 आणि 17, कोल्हापूर 32 आणि 19, रत्नागिरी 31 आणि 21, सोलापूर 34 आणि 20, अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 16 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। देशातली आर्थिक विषमता डिजिटल क्रांतीमुळे दूर होऊ शकेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। घरापासून दूर राहून सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन। गोव्यात वेलिंगकर यांच्या पक्षासोबत युती करण्याबाबत तत्वतः एकमत झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन। उत्तर प्रदेशात कौटुंबिक कलह शिगेला, 4 कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी, प्रत्युत्तर म्हणून रामगोपाल यादव यांचं पक्षातून निलंबन। आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत सामन्यात भारताचा पाकिस्तानवर 3-2 असा दणदणीत विजय। आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं भारतासमोर 286 धावांचं आव्हान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। काळा पैसा उघड करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।